चा परिणाम हा देश पातळीवर जग पातळीवर होणार आहे। देशाच्या पंतप्रधानांनी अद्यापही याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली नाही। किंबहुना एक महासत्ता म्हणून आपल्याकडे ज्यावेळेला पाहिलं जातं त्यावेळेला या युद्धामध्ये कुठेतरी युद्ध थांबण्याच्या संदर्भातली सुद्धा पुढाकार घेतलेला भारताच्या प्रमुखांनी दिसत नसल्यामुळे मला वाटतं की आता त्यांनीच या असलेल्या परिस्थितीला काय मार्ग निघू शकतो याच्या बाबतीत मला खुलासा करणं गरजेचं आहे। विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडनं उद्धव ठाकरे यांचं नाव समोर येताना आहे, कशा पद्धतीने तुम्ही पुढे जाणार आहात? राज्यसभेला खरं म्हणतं तर महाविकास आघाडी म्हणून आमची संख्या कमी असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या आमच्या मित्र पक्षांनी आदरणीय पवार साहेबांच्या ज्येष्ठतेचा विचार करून त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्यांनी संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो। आणि महाविकास आघाडी म्हणूनच पुढे भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत, विधान परिषदेची आता निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ। सर, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मृत्यूच्या प्रकरणात सातत्यानं रोहित पवार एकापाठोपाठ एक खुलासे करतात। रोहित पवारांनी अलीकडेच एक ट्विट टाकले की विके सिंग यांच्या मुलाच्या रोहित सिंगच्या लग्नाला प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते। या सगळ्या संदर्भात पुष्टी प्रफुल्ल पटेलांनी द्यावी अशा पद्धतीने त्यांचं ट्विट आहे। एकंदरीतच अजित पवारांच्या घातपाताच्या मृत्यूच्या प्रकरणात खरं तर प्रफुल्ल पटेल यांचा हात आहे का? मला या संदर्भामध्ये स्पष्ट शब्दात मला एवढंच सांगावंसं वाटतंय की ज्यावेळेला शंकेचा संशय शंकेची नावं येतात त्यावेळेला सरकारच्या वतीने अद्यापही 1 महिना झाल्यानंतर CID CBI या सगळ्या चौकशीच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली जात नसेल, खुलासा केला जात नाही, यात काय राजकारण आहे का? यामध्ये काय सरकारच्या किंवा त्यांच्या असलेल्या सत्तारूढ पक्षाच्या मोठ्या पक्षाची यामध्ये भूमिका नक्की काय आहे का? हे अशा प्रकारचं हे असलेल्या संशयाचा जे आहे दूर हा कायम असा ठेवावा अशा प्रकारची त्यांची राजकीय रणनीती आहे का हे मला कळायला माहित नाही। मला वाटतं की या अधिवेशनामध्ये या आठवड्यामध्येच आम्ही त्याचा खुलासा 100% मागून घेऊ। बीएसआर कंपनीचे जे मालक आहेत CID मार्फत चौकशी झाली त्या जबाबात त्यांनी असं म्हटलं आहे की पूर्णपणे चूक पायलटची होती, सुमित कपूर यांची चूक होती त्यांनी म्हटलेलं आहे आणि जर आमची जर चूक असेल तर आम्हाला कठोरात कठोर कारवाई आमच्यावरती करावी। त्यांनी काय स्टेटमेंट दिलं मला माहित नाही, परंतु आमच्या 2-3 प्रश्नाच्या संदर्भामध्ये जी चर्चा बाहेर ऐकलेली आहे, एक तर जो पायलट होता त्याने 2-3 दिवसापूर्वी 50 कोटीचा विमा उतरवला अशा प्रकारची चर्चा आहे। त्याचबरोबर 2 पायलट त्या दिवशी का गैरहजर राहिले? सकाळी 7-7:30 वाजता ज्यावेळेला एखाद्या वेळेला जातो त्यावेळेला ट्रॅफिक कुठं असतं मला कळलं नाही मुंबईमध्ये, परंतु या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये जर त्या कंपनीने खुलासा केला, अद्यापही त्यांच्या त्या 2 पायलटांची स्टेटमेंट ही मीडिया समोर किंवा कुठल्याही समोर आलेली नाही, चौकशीमध्ये त्यांना बोलवलंय का नाही या संदर्भामध्ये खुलासा करणं गरजेचं आहे। त्यामुळे मला वाटतं की कंपनीने किती केलं तरी त्यांचा हलगर्जीपणा नसेल, मग त्यांची 4 विमानं रद्द का करण्यात आली याच्या संदर्भामधला खुलासा सुद्धा होणं गरजेचं आहे। CID चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं ते बघू, नाही तर समाधान झालं तर आम्ही त्याच्यावर 100% आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडनं देखील आता प्रश्न उपस्थित केले जातात की फक्त 4च विमानं VSR ची ग्राउंड का केली जातात? खरं तर VSR वरती कारवाई संपूर्ण झाली पाहिजे, परंतु सत्ताधारी बाकावरती हे सगळं पवार कुटुंबीय आहे त्यांचं देखील ऐकलं जात नाहीये। मला एक कळत आहे की जर त्यांनी सुनेत्रा पवारांनी आणि पार्थ पवार जय पवारने आणि त्यांच्या आमदारांनी मागणी केली असेल तर निदान आमच्या विरोधकांच्या असलेल्या भूमिकेला राजकारण म्हणून जर तुम्ही संबोधत असाल तर तुमच्या बरोबर असलेल्या सत्तेतल्या असलेल्या आमदारांनी आणि त्यांच्या असलेल्या नेत्यांनी जर मागणी केली असेल तर त्याचा खुलासा त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। मला वाटतं त्याच्या पाठीमागं त्याला पाठीशी घालण्याचं कारण काय? जर कदाचित त्याच्यावर कारवाई झाली आणि त्यांनी काही गोष्टी बाहेर काढल्या तर कोणाची अडचण होऊ शकते का याची शंका निश्चितपणाने येते। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे संशयित म्हणून समोर येतात आहेत त्या सगळ्यांची नार्को टेस्ट होणं आम्ही ही मागणी करणार आहोत। CID चौकशी, CBI चौकशी आणि नार्को टेस्ट सगळ्या आयुधाचा वापर करून सत्य जनतेच्या समोर आलं पाहिजे अशा प्रकारची मागणी करणार आहोत।